Good afternoon to all. Here we are assembled, gathered at the descending place of Kalsubai Trek. Almost all tourists, travelers, climbers completed their journey and they are just going to reach their final point. Before that, they decided to take a small, what we say, pause. So they seated here for tea or coffee. And what is their experience, how they feel, everything we want to know about them. So let us try to know, figure out the things, what is their experience, how they feel, काय त्यांच्या अडचणी आहेत, काय त्यांचा उत्साह है, काय त्यांची ऊर्जा है, कैसा वो फील कर रहे हैं, कब से उन्होंने ये प्लान किया था, ये सडनली हो गया या फिर एकदम प्लान करके अच्छे से सक्सेसफुल हुआ है. और इसका मेन बोले तो हम जो यहाँ पर निसर्ग को मिलने आए हैं, आपल्याकडे काय होतं माहिती का, आपले सगळे देवता जे आहेत ते गडावर आहेत. गडावर ठेवण्याचं मुख्य कारण असं असतं की आपण यात्रा करतो म्हणजे आपण थकतो, शरीर आपलं पूर्ण थकतं. ज्यावेळेस शरीर थकतं त्यावेळेस आपल्याला झोप चांगली लागते, आपल्यामध्ये नवीन ऊर्जा मिळते आपल्याला. तर या ठिकाणी आपल्याला प्रत्येक देव आपले हे गडावर आहे. त्याचं मुख्य कारणच हे की आपल्याला यात्रा व्हावी, आपण निरोगी व्हावे, आपण सतत देवदर्शनाला जावं, वारंवार जावं. त्याच्यामुळे आपलं शरीर निरोगी होईल, मन निरोगी होईल, आपल्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. असा त्यामागे जुन्या लोकांचा जो आहे तो मेन विजन आणि व्ह्यू होता, गोल होता. तर आपल्याकडे एक नाशिकचा खूप छान ग्रुप आहे, त्यांची टीम खूप छान तयार झाली आहे. आपसामध्ये कोऑर्डिनेशन खूप चांगलं आहे. सगळे त्यांच्यामध्ये वर्सटाईल असे मुलं मुली आणि पॅरेंट्स पण आहेत, काही टीचर्स आहेत, काही गुरुज आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू की कसा त्यांचा. नमस्कार सर, बोला प्लीज. नमस्कार. हे बघा, सर्वप्रथम आम्ही ना अचानकच आमची ट्रेकिंग ठरली, कारण की आम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला अंजनेला जाणार होतो. परंतु मुलांचा इतका आग्रह चालला की सर आपल्याला कळसुबाईला जायचं आहे, आणि मग त्यामुळे आम्ही काय केलं, सडनली एका दिवसाच्या आधीच फक्त कळसुबाईला जाण्याचा निर्णय घेतला. मग सकाळी आम्ही इथे 8 वाजता आलेलो होतो. मग 8 वाजेनंतर सगळ्या मुलांनी अतिशय एकदम उत्साहामध्ये सर्व मुलं इथपर्यंत आले. माझ्या मते जवळजवळ 4 ते 5 तासामध्ये आम्ही हा प्रवास पूर्ण केला. आणि या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या मते चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी सोपं आहे, पण फक्त इथं थोडासा शेवळलेला पार्ट येतो किंवा रिलिंगचा वरती जो भाग आहे तो थोडासा कठीण आहे. बाकी सगळं नेचर एकदम धासू आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. खूप सुंदर शब्दामध्ये सरांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे की धासू हा नवीन शब्द मी पहिल्या वेळेस ऐकला आहे. की धासू म्हणजे जोरदार आहे, जबरदस्त आहे, कडक आहे एकदम. आणि खूप कमी वेळामध्ये त्यांनी हा ट्रॅक कंप्लीट केला. याचा अर्थ सगळेच त्यांच्याकडे जे त्यांचे टीममेट्स आहेत ते सगळे ऊर्जावान आहेत, एनर्जेटिक आहेत, कुठेही त्यांना त्यामध्ये प्रॉब्लेम झालेला नाहीये. बरोबर. गुड आफ्टरनून. आपल्याकडे मॅडम आहेत, त्या त्यांना शेअर करायचं आहे त्यांचं काय अनुभव आहे, काय एक्सपिरियन्स आहे, काय त्यांचा उत्साह आहे, ऊर्जा आहे. लेट अस वी नो फ्रॉम हर. गुड आफ्टरनून मॅडम, प्लीज गो अहेड. मी माझी डिसायफर अकॅडमीची टीम जी 45 स्टुडंट आणि टीचर स्टाफ सगळे घेऊन आलो. आणि मी माझ्या वयाच्या 45 इयर्समध्ये मी कळसुबाई शिखर हे मी ट्रेकिंग पूर्ण केलेलं आहे. खूप मोठी अचिव्हमेंट आहे. कारण कसं होतं की आपल्याकडे स्त्रिया बाहेरच पडत नाही. आता कुठं थोडंफार नोकरीला, जॉबमध्ये, व्यवसायामध्ये सगळीकडे वुमन एम्पॉवरमेंट आपल्याला दिसून येते. तर अशा जर का स्त्रिया असतील, मुली असतील, तर घरच्यांनी, नातेवाईकांनी, सराउंडिंग सोसायटीने सपोर्ट केला पाहिजे. त्यांना कुठली गोष्ट लागत असेल एनकरेज करणं आवश्यक आहे. त्यांना डिस्करेज करू नका. त्या जर का बाहेर पडायचं आहे, त्यांना कुठे जायचं आहे, सो लेट अस एनकरेज देम, लेट दे कॅन मूव्ह अँड दे कॅन मेंटेन देअर ओन फिटनेस. आपल्याला पण मग सर बोला सर. गुड आफ्टरनून सर. वेरी गुड आफ्टरनून. एक्चुअली देखिए, यहाँ पे नासिक में अराउंडली 60 to 70 किलोमीटर और 100 किलोमीटर के रेंज में बहुत से फोर्ट हैं, किले हैं. और ये कळसुबाई जो है, मतलब ये जो कि अपना है, यहाँ पे आने का थोड़ा एक्सपीरियंस हमें अलग मिला. एक्चुअली मैं लास्ट ईयर मैं रतनगढ़ वगैरह गया था. तो वहाँ पे और यहाँ के जो है, इन दोनों में जो डिफरेंस है, यहाँ पे हर कुछ डिस्टेंस पे एक अच्छा सा नॉर्मली स्टेइंग और होटल्स वगैरह हैं. इसके कंपैरिजन में दूसरे जो फोर्ट है वहाँ पे ये अवेलेबल नहीं है. ये हमें यहाँ पे बहुत अच्छा लगा. और हमारा जो ट्रैकिंग हुआ बहुत रोमांचक हुआ है बच्चों के साथ में. बस, थैंक यू. सरांनी खूप चांगली ॲड ऑन इन्फॉर्मेशन दिली आहे की या ठिकाणी जवळपास तुम्ही एक 20 फूट 50 फूट चाललंय की लगेच तुम्हाला वेंडर, छोटंसं स्टॉल, त्या ठिकाणी चहा, कॉफी, त्याच्यानंतर मॅगी, त्याच्यानंतर तुमचं कॉर्न आहे, तर असे हे जे पदार्थ ठेवले आहेत, पाणी आहे, लेमन वॉटर आहे. तर हे खूप सहायता करतं, सपोर्ट करतं, जर्नीमध्ये तुम्हाला एनर्जी देतं. तर ह्याचा पार्ट खूप मोठा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण जर्नी करतो पण आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या तोंडाला कोरड पडते.
आपला घसा कोरडा होऊन जातो आणि मग तो जो चार्म आहे ती जी ब्युटी आहे ती निघून जाते. पण या ठिकाणी तसं होत नाही. दे आर ऑल एन्जॉय. थँक्यू. हॅलो भैया बोल. नमस्कार मित्रांनो, माझे नाव यशुरज भांबरे. मी हा ट्रॅकिंगचा हा 10 वाजता चालू केला होता. मी अराउंड तो 2.5 तासांमध्ये हा कव्हर केला. बरोबर आहे. तिथून सर्वात पहिले माझ्याबरोबर 7-8 मुलं होती. त्याचे मी हळूहळू प्रकारे मी हा ट्रॅक कंप्लीट करत गेलो. माझे खूप मला वेगवेगळे माकडं दिसले. त्यांनी माझे बॅगेतले सामान वगैरे काढले. पण वरती गेल्यावर मग एक प्रकारे हा स्वर्गच आहे बुवा. तिथं खरं लोकांनी जावं आहे अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. खूप चांगलं शेअरिंग या ठिकाणी भैयाने केलं आहे. 2.5 तासात ट्रेक कम्प्लीट केला आहे. तुराजी घ्यावं लागेल आणि जसं तुम्ही सांगितलं आणि आपण यापूर्वी सुद्धा पाहिलंय असते सीझन वाईज तुम्हाला सुद्धा सगळे उत्साह जरी असला लिमिटेशन आवश्यक आहे की आपण मर्यादेमध्ये राहणं आवश्यक आहे. मर्यादेमध्ये राहून सर्व एन्जॉय केलं तर तो सगळ्यांसाठी फायदेशीर. काय करा. थँक्यू.